सन सनराईज पाहण्यासाठीच माझा निघण्याचा विचार होता, पण सनराईज ऑलरेडी झालेला आहे. आणि मी जेव्हा सकाळी माझ्या बेडरूममधनं पाहिलं तर आकाश निराभ्र होतं. त्यामुळे असं वाटलं की सनराईज बऱ्यापैकी होईल, दिसेल. पण नंतर मग पाहिलं तर थोडंफार ज्या रंगछटा हव्यात सोसायटी म्हणा, कॉलनी म्हणा, बसात म्हणा, अशा ठिकाणी, तर हा मेलबॉक्स वेगळाच आहे. त्याच्या पुढचा आणखी वेगळा असेल. आता हा मेलबॉक्स आहे की नाही, मेलबॉक्सच आहे. पण किती सुंदर दगडात केला आहे बघा. आणि आपण आता थोडं लांबसुद्धा नाही आहे आणि फार जवळसुद्धा नाही आहे. आणि मला जायचं आहे ते फक्त जवळच्या अंतरावरच. केवळ एखादी चक्कर मारायची आहे म्हणून मी फिरतो आहे. हा वेगळाच आहे, हा सेम आहे. केवळ केवळ दिसतं म्हणून मी शूट करतो आहे. वेगळं दिसतं, नजरेत भरतं आहे. हा पण वेगळाच आहे, तोही वेगळाच, तो तर आणखी वेगळा आहे. फार सुंदर सुंदर विला म्हणूया, घरं म्हणूयात, आहे या रस्त्यावर. या रस्त्याने सुद्धा मी येऊ शकलो असतो. खरं सांगायचं तर ह्या प्लेनपीट या कॉलनीचा आकार ना, असं तर मी इकडून आलेलो नाही आहे, मी आलो आहे मागून. पण एक ह्या शॉर्टकटनी जर मी गेलो तर मेन रोडला किंवा हायवेला लागू शकतो आहे. त्यामुळे या मी रस्त्याने आलेलो आहे. हा पहा, रस्त्याने मी जाणार आहे. हा शॉर्टकट आहे थोडक्यात. इनफॅक्ट तिकडूनही रस्ता आहे, मला त्याच्या पलीकडूनही. आपल्याला कुठे जायचं आहे त्याच्यावर डिपेंड असतं. तर ह्या शॉर्टकटने मी आलेलो आहे मागून. आता मागे 3 रस्ते दिसत असतील. हा कुठून आला आहे बाबा काय माहिती, असं तुम्हाला वाटेल. काय रस्ते आहेत. आता या रस्त्याने मी गेलो तर मी हायवेला लागेल. हा पहा, हा आला हायवे. ती पलीकडे वॉकर्स ग्रो ही वेगळी आहे. आणि इकडूनही मागूनही मी येऊ शकलो असतो. तर आपण सनराईज जिकडे होतो आहे त्या दिशेला जाऊयात. म्हणजे आकाश निरभ्र आहे माहिती होतं, पण इतकं सुंदर असेल किंवा काय असेल माहिती नव्हतं. मग पण यांनी जेणेकरून फिरायलाच जायचं, आपल्याला वॉकलाच जायचं आहे, तर जाऊया म्हणून मी आलेलो आहे. मला की नाही, सूर्योदय होण्याच्या अगोदरचं दृश्य फार आवडतं. म्हणजे आत्ता पहा, इतकं सूर्योदय ऑलरेडी झालेला आहे. आणि त्याच्या अगोदर जे चार असतात, जे कलर कॉम्बिनेशन असतं ते पाहायला आवडतं खरं. माझ्या कम्पॅरेटिव्हली आमच्या घराजवळ असणारा वर्दळीचा रस्ता, तो हा चौक आहे. त्यामुळे इथे बऱ्याच वेळा यावं लागतं. मी मुद्दामून इकडे यावं लागतं म्हणून आलेलं नाही, पण सूर्योदय इथूनसुद्धा चांगला दिसू शकतो. आणखी पुढे दुसरा एक स्पॉट आहे, दुसऱ्या रस्त्याने गेलो तिथूनही चांगला दिसू शकतो. पण मी आत्ता हा निवडलेला आहे. नेक्स्ट टाईम जेव्हा आपल्याला आणखी बऱ्याच वेळा सूर्योदय म्हणजे मी पाहायला येणार आहे. हे समोर आहे वॉलग्रीन फार्मसी. त्याच्या पलीकडे आहे मॅकडॉनल्डचं शॉप. तो तिकडे पलीकडे मॅकडॉनल्ड आहे. जी थोडीफार वाहतूक दिसते ती ऑफिसला जाणाऱ्या लोकांची आहे.
किलोनेस क्लीन ईस्ट 30 हिस्टॉरिक लिंकन हायवे. माझ्या मागे हा सूर्योदय झालेला आहे. माझी छाया जो मी दिसतोय उभा हा ती इतक्या दूरवर पसरली आहे. पहा, अजून 2-3 मिनटं पुढे आलो असतो तर त्या वॉलग्रीनला टच झाली असती. जवळचा मॉल किंवा शॉपिंग किंवा आणखी छोट्या छोट्या वस्तू आणायचं असेल तर आम्हाला इतक्या लांब यावं लागतं. आता छोट्या छोट्या वस्तूमध्ये हे मार्शल आर्ट्स आता हे मॅकडॉनल्ड म्हटलं की ड्राईव्ह हवे असेल किंवा घेऊन जायचं पार्सल असेल तर कारने त्या समोर त्या पिवळ्या याच्यावरनं जायचं. एक राऊंड मारायचा. अगोदर विचारतात तुमची काय ऑर्डर आहे, माईकवरच बोलायचं आपण. त्यानंतर राऊंड मारल्यानंतर थोडं पुढे यायचं, पैसे भरायचे. तोपर्यंत त्यांची डिलिव्हरी तयार असते आणि आपण पिक करायचं. थोडक्यात ह्या गाडीने घेतलं आहे तसं. मागे याच्या मागच्या ऑर्डर केल्यानंतर तिथे समोर जे दिसतंय तिथे डिलिव्हरी घ्यायची. त्यांनी प्राईस पण दिलेले पहा, $2.99 $2.99 मिळेल. चेकआउट स्नॅक रॅप जर घ्यायचा असेल तर $2.99. ब्लॉग करताना जर व्यवस्थित बोललं तर त्या ब्लॉगची मजा पण और असते, म्हणजे मजा येते. पण मी बोलण्यापेक्षा दृश्य दाखवण्याचा मॅक्झिमम प्रयत्न करतो. खरं तर ब्लॉग करताना ठरवून करायचा असतो, पण मी तसं काही करत नाही. मी ऑफ ए सडन अचानक निघतो आणि अचानक ब्लॉग करण्याचा प्रयत्न करतो आहे. तिकडे समोर त्यांचे स्मॉल बिझनेस पार्क आहे आणि आपण आता या रस्त्याने परत आमच्या सोसायटीकडे किंवा माझ्या घरात जास्त दिसतात ते सर्व सारखेच दिसतात. आता मी इतक्या वेळा जरी येतो तरी कन्फ्यूज होतो. मग त्यावेळेला मला मुंबईतसुद्धा बरेच दिवस राहिलेलो आहे, पण मुंबईतल्या खोताच्या वाडीची आठवण येते. खोताची वाडी हा असा एरिया आहे की जिथे तुम्ही 4 वेळेला तुम्हाला सांगून जरी त्या रस्त्यावर तुम्ही गेलात ना तरी चुकतं माणूस. एवढं नक्की. गिरगावामध्ये ती खोताची वाडी आहे. तिथे मी माझं बालपण बरंचसं व्यतीत केलेलं आहे. इनफॅक्ट गिरगावामध्येच ठाकूरवारला माझं आजोळ होतं. त्याची मला आठवण येण्याचं कारण एवढंच की सर्व रस्ते सारखे आहेत इकडे हो, आणि घरं तर सर्व सारख्या म्हणजे सेम. त्यामुळं बरंचसं कन्फ्युजन होतं. आता मी इतक्या वेळा येऊनसुद्धा माझं कन्फ्युजन होतं आहे, पण मला नक्की माहिती आहे माझं घर. मी अजूनही आमच्या सोसायटीतच फिरतो आहे, बाहेर गेलेलो नाही आहे. जवळजवळच फिरतो आहे. बोलायला शिकायचं तर केवळ त्याच्यावर एकच उपाय आहे, सारखी प्रॅक्टिस करायला हवी. चुकलं तरी प्रॅक्टिस करायला हवी, तर मग थोडंफार बोलता येईल. हो, खरं सांगतो थोडासा कन्फ्यूज झालो आहे, पण मला माहिती आहे नक्की, कारण ती जॉर्डन स्ट्रीट मी वाचलेली आहे. त्यामुळे मी सेफली घरी पोहोचू शकतो आहे. पण तुम्हाला एवढं कळून येईल की खूप कन्फ्यूज होण्यासारखं आहे. खरुते पहा, स्क्विरल. गेले 2-3 दिवस म्हटलं ना मी घरच्या घरी व्यवस्थित जाईल. मी आलो आहे घराजवळ, पण टू बी फ्रँक 1-2 धक्के खाल्ले तेव्हा कुठे मी पोचलेलो आहे. आता या रस्त्याने मी सरळ लेफ्टकडनं गेलो तर माझ्या घराकडे पोचेल, पण एकाच दुसरी चक्कर मला जास्त मारावं लागली एवढे नक्की. मी फ्रँकली ॲक्सेप्ट करतो की मी थोडा कन्फ्यूज झालो. इतक्या वेळा फिरूनसुद्धा कन्फ्यूज होण्याचं कारण मी सुरुवातीला म्हटलं होतं पहा तुम्हाला की
इथले काही की चक्रव्यूहात अडकण्यासारखे. ज्यांना थोडं माहिती नसेल ना तर ते नक्की अडकू शकतात यार. कारण काय कारण असं ना की हे सगळे घरं जे आहेत ना ही सारखी एका याची आहेत पद्धतीची. डेफिनेटली कन्फ्यूज होण्यासारखं आहे. त्यामुळे मला काय असं वाटत नाही मी कन्फ्यूज झालो चुकलो. पण इतकं फिरूनही चुकतोय असं मला म्हणायचं आहे. आता समोर येणारी स्ट्रीट आमची आहे. मला डावीकडे वळायचं की मी माझ्या घरी. त्यामुळे मला फक्त अडचण एवढी होती की चुकायला नको आणि जर टॉयलेटला मला साधारण या अशा स्ट्रीटची किंवा रस्त्यांची नावं माहिती आहेत. त्यामुळं फार काय मी जास्त कन्फ्यूज झालो नाही. पण मी ॲग्री करतो मी थोडा कन्फ्यूज झालो. एनिवे हा ब्लॉग इथेच थांबूयात. माझा चॅनल लाईक करा, माझा चॅनल शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे शरद शिंदे 1323. आणखी थोडे दिवस थांबूया आणि थोडंसं रिलीफ मिळाला मला तर मग नंतर मग डाऊनटाऊनमध्ये जाण्याचा प्रयत्न करू. डाऊनटाऊनमध्ये तसं पाहण्यासारखं भरपूर म्हणजे जे काय आहे शिकागोमध्ये ते सर्व डाऊनटाऊनमध्येच आहेत. मोठमोठे ऑफिसेस, मोठमोठे स्कायस्क्रॅपर्स, त्यानंतर शिकागो रिव्हर, मोठमोठे हॉटेल्स, मोठमोठे रस्ते आणि आधुनिकता वगैरे जे काय आहे ते सर्व डाऊनटाऊनमध्ये. आपण लवकरच जास्तीत जास्त लवकर डाऊनटाऊनमध्ये जाण्याचा प्रयत्न करूयात. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. आणि पुन्हा एकदा सांगतो माझा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.